उंबऱ्या फुटल्या आपल्या सारख्याला नाव घालायला लागले तर भरलेले आटायला बसले परंतु भगवान बाबाला नाव घालायला लागले असताना पहिल्या रांगाला उंबऱ्या फुटल्या महाराज खेडोपाडी आली नसती देवाची करणी नारळाच्या हात पाणी मग भगवान बाबाला केले काय भगवान बाबा नारायणगडाला आले असताना महाराज भगवान बाबाला गादी दिली म्हणजे अशी फुकट दिली नाही हो त्या भगवान बाबाला या गादीची परीक्षा द्यावी लागली परीक्षा बाबाला दिली कोणती माणिक बाबाला दोन शिष्य आपले दोन्ही शिष्य बोलावले ते शिष्यासमोर प्रश्न मांडला जो कोणी या शिखरावरून खाली उडी मारी गादीचा मालक होईल महादेव म्हणजे मरायचं असेल तर आपल्याला गादी नको परंतु या भगवान बाबाने मागचा पुढचा विचार नाही केला महाराज
काहीतरी खोडी करायला सुरुवात केली पाहिजे म्हणून भगवान बाबाची खोडी करायला सुरुवात केली महाराज. खोडी केली ती कोणती केली? भगवान बाबाच्या उशाला आणि आला बाबा वडा बाबाला मोठा पश्चाताप झाला. बाबाची गादी जर म्हणलं तर बाल ब्रह्मचारी गादी आणि त्या गादीला कलंक लावण्याचं काम त्या टोळ भैराने केलं महाराज. भगवान बाबाला सहन झालं नाही. त्या भगवान बाबाने स्वतःच्या शरीराचा त्याग केला. त्याग केला तो कोणता केला? अरे लिंग कापण्यासाठी बाबर इंडियन वगैरे लिंग कापता तुळशी झाड वगैरे गेला. लिंग कापण्यासाठी भगवान बाबा हिंडू लागले भर जंगलाला. लिंग कापता तुळशी झाड उगलं जागची जाग्याला. अरे या ठिकाणी या भगवान बाबाचा रक्ताचा थेंब पडेल. त्या ठिकाणी जाग्याला तुळस उगत होती. तुळस आजकाल आपल्या सारख्याला कापलं तर कडू काँग्रेस यायचं नाही. एवढी आपली भक्ती मोठी. ज्या ठिकाणी बाबाचा रक्ताचा थेंब पडत त्या ठिकाणी जागेला तुळस उगत होती महाराज. परंतु भगवान बाबाने गड सोडला नाही. पुढे घडलंय काय? रात्रीच्या 12ला ठार मारू भगवान बाबाला. याच्या माणसाला मारायला सांगावं लागतात का? नाव त्याचं भगवान. त्या बाबांना अंतर्यामी शोध केला महाराज. बाबाने केलंय काय? आर्यगुप्त झालेल्या बाबाने गुडघ्याने पौंढळ गावाला.
प्रमाण माय लेकराची ताकद उठवा महाराज त्याप्रमाणे या भगवान बाबाची आणि गंगूबाईची ताकद उठली परंतु भगवान बाबांना पुढचा पाऊल पुढे घेतला कसा नाही ऐकता बाबा चालून आले पाथर्डी स्टेडाला भगवान बाबा पाथर्डी स्टेडाला आले असताना अवनगर गाडी उभी तिकीट मागून कंडक्टर म्हणते बाबा 65 माणसं माझ्या गाडीला जागा नाही तुला त्या कंडक्टरनं मागं पुढं पाहत तर बाबाला केलंय काय आर्य गाडी माझ्यावर ढकलून दिलं भगवान बाबाला गाडी मोरा बाबा चालून गेले करंजी घाटाला एसटीच्या पुढे जायला का बाबाजवळ मोटरसायकल होती काय परंतु एसटीच्या पुढे बाबा तुला त्या करंजी घाटाला गेले महाराज बाबा करंजी घाटाला गेले असताना पुढे जाऊन घडलंय काय आली गाडी मागून बंद पडली करंजी घाटाला बंद पडली कुठं करंजी घाटाला तेव्हा भगवान बाबा त्याचे तिकीट मागू लागला कंडक्टरनं वळ केलं बाबाला त्या कंडक्टरनं केलंय काय देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही महाराज त्या कंडक्टरनं ड्रायव्हरनं केलंय काय आर्य धरून बाबाचे पाय डोळती त्याच्या चरणाला
पंचकमिटीचे लोक मिळून गेले नगरला. बाबा सदा म्हणलं माघारी आपल्या खरवंडी गावाला. बाबाने विचार केला मनाला, जर गाडी चालवायची असेल तर काहीतरी हक्काची जागा असावी. मग बाबाने जागेचा करार केला महाराज त्या टायमाला. अरे धुम्यागडाचा रे भगवानगड रे करंज्याने केला. करंज्याने केला. फिरले बाबाला घरी आल्या पुढे धुम्यागडाला आला. धुम्यागडाचा भगवानगड बाबानं करार केला. फिरल्या बाबा माघारी आल्या पुढे धुम्यागडाला. बाबा धुम्यागडाला आले असताना बाबानं केलंय काय, अरे पाच कड्याचा पारा बाजून मूर्ती बसवली जाग्याला. बसवली जाग्याला. सर्व गावाची वराती करून पाया खाली गडाला. पाच खड्याचा पारा बांधून बाबानं मूर्ती बसवली जाग्याला. सर्व गावाची वराती करून पाया खांदीला गडाला. अरे बाबाच्या या हातानं सर्व रे गड तयार झाला. तयार झाला. स्वर्गवरती त्या माडी बाजूला कळस शिखराला. बाबाच्या हातानं सर्व गड तयार झाला. गडच्यावरती माडी बांधून कळस शिखराला. पुढं बाबानं केलंय काय, अरे जाती भेदला नव्हतं केलं रे भगवान बाबाला. भगवान बाबाला. भगवान बाबाला. भगवान बाबाला. रजपुताचा भूषण बुवा गादी दिली त्याला. जाती भेद नव्हता त्या भगवान बाबाला. पण रजपुताचा भूषण बुवा गादी दिली त्याला. ज्याप्रमाणे भगवान बाबाची गादी बाल ब्रह्मचारी, त्याचप्रमाणे भूषण महाराजाची गादी पण बाल ब्रह्मचारी आहे महाराज. आता चालू तागायत गादी नामदेव शास्त्री यांची पण गादी त्या गडाला बाल ब्रह्मचारी